तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी झटपट होईल अशी ही इन्स्टंट नाश्त्याची रेसिपी आज आपण करणार आहोत, म्हणजेच इडली फ्राय। तर हे बघा इथे आपण मस्त अशी क्यूटसी मिनी इडली फ्राय तयार केलेली आहे। बघू शकता खूपच टेस्टी झालेली होती। चला तर आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा इडली फ्राय बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला रवा हवा आहे। तर मी इथे जाडसर असा रवा घेतलेला आहे। तर हा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। जाडसर म्हणजेच मीडियम आहे। तर हे बघा मी इथे 2 कप या कपाने रवा घेतलेला आहे। 1 कप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला। आता तो मी अशा प्रकारे बारीक करून घेतला आहे। आता यामध्ये आपल्याला दही घालायची आहे। तर दही आपला खूप जास्ती आंबट नसावा। तर आता मी दही मिक्स करून घेते यामध्ये पाणी घालत। अशा प्रकारे आपल्याला एकदम थोड्याच पाणी घालायचं आहे। ज्याप्रमाणे इडलीचं पीठ असतो, आपण डाळ तांदूळची इडली बनवतो त्याच प्रकारे आपल्याला हा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे। आता मी यामध्ये मीठ घालत आहे थोडा चवीपुरतं। आता झाकण ठेवत हा 10 ते 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवूयात। त्यानंतर आता आपल्याला याला तडका लावून घ्यायचा आहे। तर मी हे बघा तडका पॅनमध्ये ऑइल गरम केला आहे। आता यामध्ये मोहरी आणि चण्याची डाळ टाकलेली आहे। मी फक्त याचाच तडका लावणार आहे। तर हा तडका आता आपल्याला या बॅटरवरती घालायचा आहे। आता बॅटरवरती तडका आपण छान मिक्स करून घेऊयात बॅटरमध्ये। हे बघा इथे आपला तडका मिक्स झाला की लगेच आता आपल्याला इडलीचे जे प्लेट्स असतात त्यांना ऑइल लावून घ्यायचं आहे। तर हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण प्लेट्सला ऑइल लावून घेतला आहे। आता आपल्याला यामध्ये एक इनो घालायची आहे लेमन फ्लेवरचा। तर हे बघा आता इनो ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला पुन्हा आपण तो छान मिक्स करून घेऊयात। आता लगेच टाईम न घालता आपल्याला ही इडली म्हणजेच हा बॅटर इडलीच्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे। तर ही प्रोसेस आपल्याला अगदी झटपट टाईम न घालवता करायची आहे, कारण आपण यामध्ये इनो घातला होता त्यामुळे आपला बॅटर छान फ्लफी झालेला आहे। त्यामुळेच आता आपली इडली खूपच छान जाळीदार होणार आहे। त्यामुळे आपल्याला पटपट इडलीमध्ये हा बॅटर घालून इडली आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे। तर हे बघा आता मी पूर्ण प्लेट्स पात्रामध्ये ठेवत आहे या, आणि आता आपल्याला झाकण ठेवत जवळपास 5 मिनिटांमध्येच आपली ही इडली तयार होणार आहे। तर हे बघा 5 मिनिटच इथे बरोबर मोजून झालेले होते। तर इथे आपली ही इडली छान तयार झालेली आहे, बघू शकता। आता आपण या सर्व प्लेट्स काढून घेऊयात थंड होण्याकरिता। आता थंड झालं की लगेच आपल्याला इडली काढून घ्यायची आहे, सेपरेट करून घ्यायची आहे। तर इडली आपल्याला थंड झाल्यावरच काढून घ्यायची आहे। बघू शकता थंड झाल्यामुळे इडली आपली छान इझिली निघत आहे। गरम काढलं की त्याचा चिकटपणा चाकूला किंवा चम्मचने काढत असाल त्याला चिटकून बसतो। तर बघू शकता इथे आपली इडली खूपच छान जाळीदार झालेली आहे। अशाच प्रकारे आपण संपूर्ण इडल्या काढून घेऊयात। आता ह्या इडल्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर आपण इथे मिनी इडली फ्राय करत आहोत, त्यामुळेच आपल्याला इडली फ्राय करायची आहे। तर इडली फ्राय करण्यासाठी ऑइलमध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे, जिरे आणि कढीपत्ता घालायचा आहे। तर या इडलीसोबत मी सांबार बनवलेला होता आणि चटणी पण बनवलेली होती, त्यामुळे मी इडली फ्राय करण्याकरिता खूप जास्त व्हेजिटेबल्स म्हणजे कांदा, टोमॅटो किंवा शिमला मिर्च वगैरे काहीही टाकलेली नाही आहे। फक्त बेसिक मसाले घालूनच मी हे फ्राय करून घेत आहे। तर हे बघा यामध्ये आता मी घातला आहे लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ। आता आपण यामध्ये या इडल्या घालूयात। आता या इडल्या आपल्याला छान मिक्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून संपूर्ण इडल्यांना सर्व मसाला लागेल अशा प्रकारे आपल्याला या इडल्या परतून घ्यायच्या आहेत। बघू शकता एकदम हलक्या हाताने आपल्याला या इडल्या पलटून घ्यायच्या आहेत। तर हे बघा आता इथे आपल्या इडल्यांना सर्व मसाला लागलेला आहे। तर आता मी यावरून पुन्हा थोडासा सांबार मसाला आणि चवीपुरतं थोडासा मीठ आणि कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली। आता हे सर्व घालत आपण पुन्हा एकदा आपण ह्या सर्व इडल्या छान मिक्स करून घेऊयात। तर हे बघा इथे आपली इडली फ्राय तयार झालेली आहे। आता आपण ते प्लेटिंग करून घेऊयात। तर ही इडली फ्राय तुम्ही कोकोनट किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत वगैरे एन्जॉय करू शकता किंवा सांबार। नाहीतर हे जरी बनवणार नसाल किंवा शिल्लक राहिलेल्या इडलीपासून पण इडली फ्राय करणार असाल
तर यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचे मसाले किंवा व्हेजिटेबल्स पण घालू शकता। तर हे बघा, आता मी प्लेटमध्ये शेंगदाण्याची चटणी आणि सांबारसोबत ही इडली सर्व केलेली आहे। तर अशा प्रकारे इथे आपली इडली फ्राय रेडी झालेली आहे, मिनी इडली फ्राय। तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा, आणि आवडली असेल तर प्लीज एक लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।